तर सर्वत्र राज्यभर विधानसभा निवडणुकांची जी रणधुमाळी आहे ती सुरुवात झालेली पाहायला मिळते आणि निवडणुका म्हटले की विविध आश्वासनं देखील दिली जातात. तर त्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न जो असतो तो नोकरी संदर्भामध्ये असतो आणि आज आपण पुण्यातील जे गजबजलेले ठिकाण असतं ते म्हणजे अर्थात डांगे चौक या ठिकाणी आपण आलो आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहेत ते मजूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर आता सध्या जर आपण बघितलं तर या ठिकाणी हा अतिशय गजबजलेला परिसर असतो. मात्र आज या ठिकाणी इथं मजुरांची जी संख्या आहे ती अतिशय कमी प्रमाणात पाहायला मिळते. तर एकूणच आता सध्या निवडणुकांचा प्रचार देखील सुरू आहे आणि या प्रचारासाठी येथील लोकांना रोजगार खरंच मिळतोय का, एकूणच त्यांच्या काय समस्या आहेत याविषयीच आपण काही मजुरांशी बातचीत करणार आहोत. तर काय सांगाल, सध्या निवडणुकांचा प्रचार सुरू आहे यासाठी तुम्हाला काही बोलवलं जातं किंवा काय एकूण स्थिती आहे? नाही मॅडम, निवडणुकीसाठी ना आम्हाला कोणी बोलवलं येत नाही, बोलत पण नाही. त्या कामगारची असं आहे की त्या काम भेटलं तर तिच्या पोटा भरतोय, काम नाही भेटलं तर पोटा भरत नाही. त्याच्यानंतर इनकी कॉन्टॅक्ट झाली, इनकी सब लोक झाली, कुठं कुठं बिल्डर झाली, कामाला इथं लोकांना नेतात. काही इनके लोक पैसे देत नाही. लोकांना कसं आहे, काही कामगार लोकांना कष्टकर लोकांना काही तिथं सोयी नाही इथं. जर काही आता बरेच दिवस झालं आम्हाला काम नाही, काम नसल्यामुळे कधी लागते कधी नाही लागत, 4 दिवस 5 दिवस 10 दिवस असं पण होते. तुम्हाला आता प्रचारासाठी काही लोकांकडून बोलवलं जाते किंवा काय? सध्या नाही येते, कोणी येते कोणी येत नाही असं नाही. फक्त आम्हाला मतदान करण्यासाठी करण्यासाठी म्हणतात सगळे महागाईचा प्रयत्न करा असं करा, पण बाकी काय आम्हाला विचारत नाही. पण त्याच्यासाठी तुम्हाला मतदानासाठी म्हणजे इथं येऊन तुमची विचारपूस केली जाते, तसंच तुम्हाला काही मतदानाच्या प्रचारासाठी देखील बोलवलं जातं? नाही, प्रचारासाठी एवढं आपल्याला काय बोलवलं जात नाही. मग एकूणच तुमचा रोजगार जो आहे ते तुम्हाला कशा प्रकारे रोजगार मिळतो किंवा काय स्थिती असते? आम्ही सिव्हिल लाईनला जातो, बिल्डिंग लाईनला कामाला. किती रोजगार मिळतो तरी? 600-700 एक दिवसाला बिगारीचा. एकूण सध्याची काय स्थिती, आता जी संख्या जर बघितली तर आता सध्या ही संख्या कमी आणि हीच संख्या इतर दिवशी मोठ्या प्रमाणात असते. सकाळी मॅडम सकाळी सगळ्यात जास्त आज काम नसणार घरी गेलो. पाठीशी कोण खंबीरपणे उभा राहत नाही. येणारी सरकार 5 वर्षाचे आश्वासन देतात, करतात तुम्हाला हे करू ते करू, तुम्हाला मोठा नाका उभा करून देऊ. आम्ही इथे 45 ते 50 वर्ष नाक्यात हे करतो. आम्हाला कोण आतापर्यंत सुविधा नाही, संध्याची सुविधा नाही, कशाची सुविधा नाही, राहण्याची सुविधा नाही, उभारणार नाही. येतात लोक आम्हाला कधी कधी हाकलतात. कोण पुढारी आम्हाला आमच्या पाठीमागे राहत नाही. जे आमच्या पाठीमागे जाईल त्याला मतदान आम्ही 100%. तू कुठून आलास, काय सांगशील? माझं 12वी सायन्स झालेला आहे. सध्या इथे रोजगाराचा कसा प्रश्न आहे किंवा काय मिळते? म्हणजे कामाचं कसं आहे, लागलं तर लागलं, नाही तर नाही लागत, पण असं आहे. सध्या प्रचारासाठी जी मोठ्या प्रमाणात लोकांना बोलवलं जातं किंवा काही असेल तर याच्यासाठी तुम्हाला इथून कोणी बोलवण्यात येतं का? परवा दिवशी कोणतरी आलता, पण मी काय उशीर आलतो, त्यामुळे त्याच्याबद्दल मला माहित नाही. गेले 10-15 जण. तरी मिळाला तर रोजगार किती मिळतो दिवसाचा? प्रचारासाठीच काय प्रचारासाठी मी गेलो नाही, त्याबद्दल काय सांगू शकत नाही. लोडिंग अनलोडिंग मला माहित आहे. एकूणच काय तिथे किंवा तुमच्या काय मागण्या आहेत, म्हणजे कशा प्रकारचा रोजगार हा तुम्हाला मिळाला? 600-700 देईल ते, म्हणजे काम हलकं आहे. तर मागण्या अशी आहे की आमच्या कामगारांना सुविधा भेटल्या पाहिजे, तर सुविधा भेटल्या पाहिजे. जसं कामगारांना सुविधा ते भेटते, सगळ्याला सुविधा भेटलेल्या कामगाराला आम्हाला आमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचले नाही. बाकी जर कुठेही बघा, सगळ्याला भांडे भेटले, सगळ्याला कपडा लत्ता भेटला, सगळ्या जे कामगारांची सुविधा सगळे भेटले, ते आमच्या डांगे चौकापर्यंत अजून वंचित आहे आम्ही. किती मोठ्या संख्येने इथे रोजगार रोज असतात? इथं नाही म्हणलं तर 2-2.5 हजार लोक राहतात. 2-2.5 लाख म्हणजे एवढे सगळ्या 2-2.5 हजार लोकांना रोजगार मिळतो का? खरं नाही मिळत. 500-600 लोकांना मिळते, 500-600 रुपये. इथं हे एजंट लोक आहेत, काही लोक उतरून येतात. दिवसाचा रोजगार मिळाला तर कितीच्या हानी मिळतो? 700-800 रुपये हिशोब आमचं लागतंय. याच्यातून खरंच तुमचा दैनंदिन जो खर्च आहे तो भागतो का? भागत नाही ना, महागाई एवढी झाली मॅडम. दिवाळीचं बघा, आता 130 रुपयाला तेल पॅकेट झालं, साखर वाढली, ही वाढली. जेवढे पैसे भेटतात तेवढा आमचा पैसा सगळं नील होत. आम्हाला काही सुविधा नाही. सरकारनं काहीच केलं नाही. या 5 वर्षात सगळी वाट लावून टाकलेलं मोदी सरकारनं. आम्हाला आत्ता सरकार आता पाहिजे, महाविकास आघाडी सरकार का तर चांगल्या योजना देईल, चांगले करेल, त्यांच्या पाठीशी आम्ही 4 दिवस काम केलं तर. आता सध्या जर आपण बघितलं तर इथे सगळ्यात मोठा प्रश्न हा मजुरांच्या कामगारांचा आहे. कधी मिळालं तर काम मिळतं, अदरवाईज मिळत देखील नाही, असे भावना ज्या आहेत ते येथील कामगारांनी व्यक्त केल्या. प्राची केदारी, लोकल 18.